नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठवाड्यातील सिंचन विकासासाठी महत्त्वाचे निर्णय। सिंचन, रोजगार, ऊर्जा निर्मिती, पर्यटन विकासाला चालना देणार डॉक्टर विखे पाटील यांचं प्रतिपादन। तर बालगृहातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर नीलम गोरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा। बालगृहास भेट देऊन मुलींच्या सुरक्षिततेची पाहणी केली, तसेच त्यांच्या भावना, आवडीनिवडी आणि स्वप्नांविषयी संवाद साधला। तर औद्योगिक वसाहत वाळूज येथील महिलांना शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, लघु उद्योगाचं प्रशिक्षण, महिला व युवतींना आत्मनिर्भर करण्याचा जनसेवा फाउंडेशनचा निर्धार। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्याचे जलसंपदा मंत्री, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सिंचन भवन येथे बैठका झाल्या। त्यात मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या निर्णयामुळे सिंचन, रोजगार, ऊर्जा निर्मिती व पर्यटन विकासाला चालना मिळेल, असं जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत सांगितलं आहे। आज गोदावरी महामंडळाची 87वी बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली आणि या निमित्तानं जे काही प्रशासकीय निर्णय आहेत ते आपण नेहमीच घेतोय, परंतु या व्यतिरिक्त जो महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे, त्या अनुषंगिक विशेष करून मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आपण जे काही नियोजन केलेलं आहे त्याची विस्ताराने चर्चा होऊन त्याला काही आपण मान्यता दिलेली आहे। विशेष करून पश्चिम वाहिन्याचं पाणी आपण जे गोदावरी खोऱ्यात आणणार आहोत, साधारण 80 TMC पाणी आहे। ते पाणी आणण्याच्या संदर्भात आता प्रकल्प आराखडा आपला जवळजवळ जानेवारीपर्यंत शासनाला सादर होईल। त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल। साधारण या प्रकल्पाला प्राथमिक अंदाज आहे की साधारण 70,000 कोटी रुपये खर्च येईल, पण ते पाणी आपल्या खोऱ्यात आल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात सर्वेक्षण करून तो प्रकल्प अहवाल गोदावरी महामंडळाच्या मार्फत तयार करण्यात यावा, असा आज आपण त्यामध्ये निर्णय केला। 2 दिवसापूर्वी मुंबई येथे आपण एक कार्यशाळा घेतलेली होती। त्यामध्ये आपल्या देशातील जे काही प्रमुख पायाभूत सुविधामध्ये किंवा धरणाच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, त्यांना बोलवलं होतं। प्रमुख वित्त संस्था देशभरातल्या त्या ठिकाणी बोलवल्या होत्या आणि आम्ही जलसंपदा खात्याकडून मग ते नळगंगा वेनगंगा प्रकल्प आहे जो विदर्भाचा वरदान ठरणारा प्रकल्प आहे, आपला प्रकल्प आहे जो आहे नदीजोड प्रकल्प आहे जो गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचा आहे, असे 3-4 प्रकल्प त्यांच्यापुढे आम्ही सादरीकरण केलं आहे। हायब्रिड एन्युटी प्रकल्प धोरणाच्या अंतर्गत ते प्रकल्प आपण घेणार आहोत, अशा प्रकारचं मी एक नवीन धोरण त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे। विशेष करून आज महामंडळाच्या स्तरावर महामंडळाची स्वतःची उत्पन्नाची स्रोत निर्माण करण्यासाठी आता ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी फ्लोटिंग सोलरचा उपक्रम राबवावा। तो जायकवाडला आणखीन जो 1000 मेगावॉटचा आपण NTPCचं काम दिलेलं आहे, आणखीन तिथे तेवढ्या क्षमतेचा
फ्लोटिंग सोलर प्रकल्प महामंडळात करता येईल का? जे जे धरणं आपली उपलब्ध आहेत, विशेष करून ज्या ज्या ठिकाणी आपल्या उपसा सिंचन योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, धाराशिवमध्ये आहेत, बीडमध्ये आहेत, अशा सर्व ठिकाणी या सोलरायझेशन करून आता त्या ठिकाणी मग कॅप्टिव्ह पॉवरसुद्धा आपल्याला जर नेट मिटरिंग पद्धतीने आपल्या पंपाची गरज भागवता आली आपल्याला, तर मला वाटतं दरवर्षी 10-20 कोटी, 25 कोटी, 50 कोटीपर्यंत आपला विजेचा खर्च आपल्याला वाचवता येईल, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. छावणी परिसरातील एका बालगृहातून 9 मुली पळून गेल्याचा धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवरती विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी भगवान बाबा बालिका आश्रम आणि सावली बालगृहास भेट देऊन मुलींच्या सुरक्षिततेची पाहणी केली, तसेच त्यांच्या भावना, आवडीनिवडी आणि स्वप्नांविषयी संवाद साधला। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत अधिक माहिती दिली। संभाजीनगर या ठिकाणी आमच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या मध्ये ज्या वेळेला त्या विद्यापीठ बालगृहामधला विषय आलेला होता, त्यावेळेला मी सभापतीच्या चेअरवर कामकाजामध्ये जेव्हा या संदर्भात माहिती माझ्याकडे आपणा सगळ्यांकडून आलेली होती, त्यावेळेला मी असं म्हटलं होती की अजून अशा घटना घडू नये आणि या स्वतः महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः या मुलींना जिथे भगवान बाबा मुलींचे बालगृह आणि सावली बालगृह यामध्ये आहेत त्यांनाही भेटू आणि या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये महिला बालविकास विभाग काम करत आहे त्या कामामध्ये अधिक चांगल्या प्रकारे ते कसं काम होऊ शकेल या संदर्भामध्ये आज आम्ही भेट घेतली। सावली बालगृह आणि भगवान बाबा मुलींचे बालगृह आहे की भगवान बाबा मुलींचे बालगृह आम्हाला भेटली आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण आली। संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी पण आम्ही बोललो, ज्या महिलांनी या मुलींचे जबाब घेतले होते त्यांच्याशी आम्ही बोललो आणि आता असं चित्र दिसतंय की विशेषतः सावली बालगृहामध्ये ज्या मुली आहेत तर त्या मुलींच्यापैकी एकूण सर्व मुलींशी आम्ही बोललो। आम्ही काही त्यांच्यामध्ये असा भेदाभेद केला नाही की या मुली रेस्क्यू झालेल्या आहेत आणि या मुली पॉक्सोच्या आहेत। आम्ही सर्व मुलींशी बोललो आणि आम्हाला अतिशय दिलासादायक असं मुलींच्याकडून जी माहिती कळली त्याच्यामध्ये आम्हाला 2 मुली भेटल्या की ज्या तिथे शिक्षण घेत आहेत सावली बालगृहामध्ये। गल्ले बोरगाव येथे भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या रात्रीच्या सुमारास खोल विहिरीत पडला। गुरुवार रोजी सकाळी ही घटना कळाली। घटना कळताच परिसरातील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली। बिबट्याला सुरक्षित विहिरीच्या बाहेर काढत पिंजऱ्यात ठेवून उपचार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आलाय। खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील शेतकरी फुलचंद बन्सी बारवाल यांच्या गट नंबर 118 मधील खोल विहिरीमध्ये नर जातीचा बिबटा पडला असल्याची माहिती खुलताबाद वन विभागाला शेजारीच राहणारे उपसरपंच कांताबाई दिलीप बेडवाल यांनी दिली। माहिती मिळताच वन विभागाच्या वतीने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन वन विभागाच्या टीमने या बिबट्याला सुरक्षित विहिरीच्या बाहेर काढत पिंजऱ्यात ठेवून उपचार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आलं। या प्रसंगी खुलताबाद वन परिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख, वनपाल संदीप मोरे, वनरक्षक मयूर चौधरी, वनरक्षक सुनील कडपे, वनमजूर बबन सोनवणे, बबन म्हसरूप, छत्रपती संभाजीनगर रेस्क्यू टीमचे आशिष जोशी, शुभम साळवे, सूरज पानकडे, दीपक वटाने, हर्ष केवारे, शेतकरी दिलीप सिंह बेडवाल, पोपट बैनाडे, रामसिंग लाखवाल, रवी बारवाल, विशाल लाखवाल, फुलचंद बारवाल, अजिनाथ ठोकळ, नाना औटे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। खुलताबाद येथील हजरत ख्वाजा सय्यद जैनुद्दीन मौलाना दाऊद हुसेन शिराजी उर्फ बाईस ख्वाजा रह यांच्या उर्सानिमित्त बुधवारी भव्य ऑल इंडिया मुशायरा रंगला। तर यात देशातील सुप्रसिद्ध शायर आणि कवींनी या मुशायऱ्यामध्ये सहभाग नोंदवला। खुलताबाद येथील हजरत ख्वाजा सय्यद जैनुद्दीन मौलाना दाऊद हुसेन शिराजी उर्फ बाईस ख्वाजा रह यांच्या 676व्या वार्षिक उरुसानिमित्त बुधवारी भव्य ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। दरगाह कमिटीच्या वतीने दरगाह परिसरात रात्री 10 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली। देशभरातील सुप्रसिद्ध शायर आणि कवींनी या मुशायऱ्यामध्ये सहभाग नोंदवला। मुशायऱ्यामध्ये शायर अब्रार कशबी, हामेद भुसावळी, सुंदर मालेगावी, शकील कुरेशी, साबिर मुस्ताफादी, हशीम फिरोजाबादी, इम्रान फारसी, युसुफ राणा, खान मुखीम खान,
यांच्यासह अनेक मान्यवर कवींनी आपल्या नातीय रचना सादर करून रसिकांना भावविभोर केलं. कवींना उत्स्फूर्त दाद देत त्यांचं मनोबल वाढवलं. कार्यक्रमाचं संचालन प्रभावीपणे करण्यात आलं. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. हाय फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हाशिम फिरोजाबाद इस वक्त मौजूद हूँ खुलदाबाद। जी हाँ, उस सरजमीन पर जिसको मैं कहूँ कि एक मुक़द्दस सरजमीन, लेकिन उस मुक़द्दस सरजमीन पर बहुत जल्दी हाजिरी हुई है। इस वक्त एक कुल्हिंद मुशायरे में जहाँ मेरी मुलाकात हुई एडीएन न्यूज़ से। लेकिन मैं आप लोगों से गुजारिश करूँ कि आप चाहते हैं कि सही न्यूज़, सच्ची न्यूज़ आप तक पहुँचे तो सब्सक्राइब कीजिए एडीएन न्यूज़। बहुत शुक्रिया, आदाब। सबसे पहले तो मैं खुलदाबाद की खिदमत में सलाम अर्ज करता हूँ। बहुत अच्छा लगा इस बार उर्स के मौके पर खुलदाबाद आके। खुलदाबाद से हमेशा एक रूहानी रिश्ता रहा है और मैं शुक्रिया अदा करता हूँ तमाम खुद्दाम जो इस दरगाह कमेटी के मेंबरान हैं उनका भी, और मैं शुक्रिया अदा करता हूँ हेरिटेज परवेज भाई, इमरान भाई, सदर साहब वगैरह सबका, और आपके एडीएन चैनल का कि मुझे इस मोहब्बत से आपके चैनल ने दिखाया और नवाजा। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। ये तो आप फूल बता रहे हैं आपको, जब मेरे हिस्से में ये फूल आए इसका मतलब आप लोग खुश हैं। तो आप लोग खुश तो मेरे आने का मकसद पूरा होता है। एक्चुअली क्या है, आजकल मेरा फोकस है एजुकेशन पर। ये लबो रुखसार ये सब ये शायद रोज होते हैं, रोज मुशायर। लोग आजकल क्या है कि गजल के नाम पे लोगों ने ट्रैक चेंज कर लिया है। जो हालात हैं उससे अपने आप को बचाने के लिए बोले हम गजल के शायर हैं, लोग गजल में लग गए। लेकिन जो रिस्पॉन्सिबिलिटी है पोइट की, शायर की, उसको भी लोग निभाएं। तो आजकल मेरा फोकस है कि आप एजुकेशन, इल्म हासिल करिए, तालीम पे मेरा फोकस है, क्योंकि आपके मसलों का हल अगर कुछ है वो तालीम, उसके अलावा कुछ नहीं है। बस वही है। मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि आप लोग को अच्छा लगा। खुलदाबाद मोहब्बत करता है, इसलिए विदिन 14 डेज में फिर से चला आया। मैं डायरेक्ट कल दुबई था, आज यहाँ हूँ, और अल्लाह करे आप लोग याद करते रहे, मेरी हाजिरी होती रहे। बहुत शुक्रिया हजरात। मैं हामिद मुसावली, आज बारिश ख्वाजा रहमतुल्लाह अलैह के उसके मौके पर मुनक़िदा मुशायरा में मैं हाजिर हूँ। एडीएन न्यूज़ के सरपरस्त अयूब खान साहब से मुलाकात हुई। उनकी उर्दू खिदमात के बारे में लोगों ने मुझे बताया। उर्दू की तरवीज, उर्दू के फ़रोग के लिए जो काम एडीएन न्यूज़ कर रहा है, मैं उसको के लिए दिली मुबारकबाद देता हूँ। मेरा अपना एक शेर है, उसके लहजे में शान आई है, उसके लहजे में शान आई है जिसको उर्दू ज़बान आई है। तो एडीएन न्यूज़ के तमाम अराकीन को, तमाम मेंबरान को मैं दिली मुबारकबाद देता हूँ। उर्दू की तरवीज के लिए, उर्दू के फ़रोग के लिए आप जो काम कर रहे हैं, इसको मुस्तकबिल में भी करते रहिए। बहुत ज़रूरी चीज़ है हमको अपनी ज़बान बचाना। ज़बान की तबाही का शिकवा दूसरों से नहीं, हम अपने आप में झांके कि हम कितनी उर्दू बोल रहे हैं, हम अपनी इलाकाई ज़बान बोल रहे हैं या कौन सी ज़बान बोल रहे हैं, उर्दू किसको कहते हैं। उर्दू के फ़रोग के लिए हमको मुताले की ज़रूरत है। एडीएन न्यूज़ ये काम बखूबी कर रहा है, मैं उसको दिली मुबारकबाद देता हूं। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. या धकाधकीच्या जीवनात तुम्ही सुद्धा दमला आहात का? या बेसूर वाटणाऱ्या रोजच्या कंटाळवाण्या दैनंदिनीमध्ये तुम्हाला मराठी व हिंदी गीतांची सुरेल मेजवानी हवे आहे का? खास आपल्यासाठी वेस्टर्न ग्रुप प्रायोजित गायक अतुल दिवे, गायिका रेखा बलाढे व गायिका वैशाली राजेश यांच्याकडून प्रस्तुत होणार हे गीत ऐक माझे, मराठी व हिंदी गीतांचा नजराणा. रविवार दिनांक 21 सप्टेंबर रात्री 7:45 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मसाब रॉक्सी सिनेमाजवळ, छत्रपती संभाजीनगर. तर या बहारदार गीतांची सुरेल मैफिल अनुभवण्यासाठी उपस्थित रहा. हे गीत ऐक माझे. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था.
NEP 2020 ची अंमलबजावणी, MPSC UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा, स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कुठलाही कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और
दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाईड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महिलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहत वाळूज येथील जनसेवा फाउंडेशन कौशल्य विकास केंद्र सुरू केलं असून याद्वारे महिलांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण दिलं जातं. बघूया जनसेवा फाउंडेशनवर आधारित ही शॉर्ट डॉक्युमेंटरी. शिलाई मशीन प्रशिक्षणातून औद्योगिक वसाहत वाळूज येथील कामगार वस्तीत राहणाऱ्या महिला आणि तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यास निलेश सोनवणे यांनी सुरुवात केली. यासाठी त्यांनी जनसेवा फाउंडेशनची निर्मिती करून गरीब, गरजू, निरक्षर महिलांना शिवणकला, ब्युटी पार्लर, लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केला आहे. निलेश सोनवणे यांनी सुरुवातीला सैन्य दलात कर्तव्य बजावत देशसेवा केल्यानंतर 2017 साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून गरुडझेप अकॅडमी, जितो दिल्ली पब्लिक स्कूल येथे काम बघत 2022 साली त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा फाउंडेशनची निर्मिती केली. बघता बघता 5000 पेक्षा अधिक महिला या जनसेवा फाउंडेशन सोबत जुळल्या आहेत. फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकला, ब्युटी पार्लर, लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. याबरोबरच कॉम्प्युटर ट्रेनिंग, राशन कार्ड, मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आदींचे शिबिर आयोजित करून अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून दिलाय. तर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी समाज उपयोगी उपक्रम निरंतर राबवले जातात. महिलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहत वाळूज येथील जनसेवा फाउंडेशननं कौशल्य विकास केंद्र सुरू केलं असून याद्वारे महिलांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण दिलं जातं. महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणं, आर्थिक सहाय्यासाठी मदत देणं, कायदेशीर मदत देणं आणि त्यांना हिंसाचारापासून संरक्षण मिळवून देणं, महिला आर्थिक विकास महामंडळासारख्या सरकारी संस्था, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं यासह महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी निलेश सोनवणे यांची जनसेवा फाउंडेशन कार्यरत आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे पाडण्याची मोहीम सुरूच राहणार असून रहिवाशांना मोफत घरे देण्याचा प्रयत्न महापालिका करणार असल्याची माहिती जी श्रीकांत यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे. ओरली होकार दिलं, रिटर्न ऑर्डर आज न उद्या येऊन जातील. जेवढा 150 घर आहे तो आम्हाला फ्रीमध्ये द्या, जेणेकरून मी फ्रीमध्ये लोकांना घर देऊ शकतो. त्या मोबदलापोटी माडाला, त्या मोबदलापोटी आमची महापालिकेची एक जमीन 24 कोटीच्या व्हॅल्यूची आम्ही त्यांना देऊ माडाला. माडाचे असेल किंवा महापालिकेचे असेल, जे काही बांधकाम आहे प्रकल्प बाधित यांचं आरक्षण ठेवावंच लागणार, जेणेकरून या शहराची DP प्लॅन पूर्णपणे एक्झिक्यूट व्हायला ते सोपं पडतं. पोस्टपोन होऊ शकतो, बंद पडणार नाही. कदाचित आजच्या कारवाई उद्या होईल. जसं आत्ता मी गाडे चौकपासून ते रेल्वे स्टेशन ब्रिजपर्यंत त्या ठिकाणची लोकांशी बोलणं झालं. लोकांचे म्हणणं आहे, ठीक आहे सर, आमचं घर जातं आहे, आम्हाला माहिती आहे, त्या आमच्या घरच्या बदल्यात घर द्या. मी म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे घर उपलब्ध असतील तर घर देणार. आणि कारण ते अतिक्रमणीच आहे आणि ते झोपडपट्टीमध्ये आहे. आणि जर घर मिळेपर्यंत काय करायची, घर मिळेपर्यंत आमची एक पॉलिसी ठरलेलं आहे की 2000 रुपये आमच्या भाडं आहे एक परिवाराची, तेवढं घ्या आणि आम्ही रस्ता करू. कारण ते खूप वर्षापासून राहिलेले लोक आहे आणि समोरचे सर्व भाग रस्ता होऊन गेला. एका काळी साताराला जाण्याची रस्ता तिथूनच होता, परंतु
आता फक्त 50-100 लोकांच्यामुळे समोरची बाग हे करू नये. आणि त्या ठिकाणी टोटल स्टेशन यापूर्वी करू देत नव्हते. मी त्यांना जाऊन ज्यांना ज्या भाषा समजते त्या भाषेत आम्ही त्यांना समजून सांगितलं, तुम्ही प्रेमाने करून घ्यायचे असेल तर प्रेमाने करून घ्या, अन्यथा मग आम्ही तोडणं सुरू केलं तर आम्ही काही तोडणार नाही. आणि पहिल्यांदा अशा आहे की आपल्याकडे त्या काही भागामध्ये पैसे आहे आपल्याकडे, आणि पैसे असून मग काम करणे नाही, हे तर आमच्या फेल्युर आहे. अतिक्रमण न काढणे, रस्त्यावर असलेली आहेत त्या ठिकाणी, तो तसा त्या ठिकाणी काढतो. आता यापूर्वी जालना रोडचे इन्सिडेंट झाल्यावर 24 मीटरची रस्त्यामध्ये अतिक्रमण होत्या, ते रस्ता होते आणि त्या ठिकाणी आता रस्ता खुलं झालं. इट हॅज बीन ओपन, लोक वापर करतात. आणि त्या ठिकाणची जे काही जमिनी आहे लोकांची अप्रिशिएट झाला. जे फक्त त्या ठिकाणी दारुडे, नशिडे, गंजिडे होते त्या ठिकाणी, आता त्या ठिकाणी काही नाही. याच्यासाठी महापालिकेने दगड काढल्या, पोलिसांनी दगड काढल्या, तरी शहर विकासासाठी महापालिका किंवा पोलीस प्रशासन ते थांबणार नाही याचं तरी स्पष्ट आहे. कदाचित 7 दिवस उशीर होतील, 15 दिवस उशीर होतील. अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकाम आहे, ते तर आज ना उद्या पाडलं जाणार आहे. तर भुयारी मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग ताब्यात घेणार असल्याची माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी यावेळी दिली आहे. जोपर्यंत होणार नाही तो आम्ही हाती घेणार नाही. आम्ही हँडओव्हर तेव्हाच घेणार ना. आजही ते नॅशनल हायवे, PWD जे आहे आणि रेल्वेचे त्यांचे काम आहे. तोपर्यंत आपल्याला करून देत नाही, तोपर्यंत आपण रितसर सर्व झाल्यावर, हा पहिला पाऊस आहे, म्हणजे पहिला पावसाळ्यामध्ये काय त्याचा अडचणी आल्या, ते अडचणी आल्यानंतर ते अडचणी दुरुस्ती करणार आहे. काही ठिकाणी स्लोप नाही मिळाला का, काही गाळाने भरले का. आता ते सर्व काम आता बंदच केलं असतं तर लक्षात आलं असतं, परंतु चालू करून टाकले. आता चालू केल्यावर ज्या अडचणी येतात त्या अडचणी समजून घेऊन आता काय तात्पुरत्या मेजर्स त्यांनी घेतलेच. पहिला डिवायडर लावल्या, स्पीड ब्रेकर ते दोन्ही बाजूने, मग जाळी टाकल्या. आणि एक आमचे MJPचं काम पण थोडा बाकी आहे, पुश थ्रूचा. ते काम झाल्यावर कदाचित पुढच्या पावसाळ्यामध्ये हा काय अडचण असणार. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठवाड्यातील सिंचन विकासासाठी महत्त्वाचे निर्णय. सिंचन, रोजगार, ऊर्जा निर्मिती, पर्यटन विकासाला चालना देणार डॉक्टर विखे पाटील यांचं प्रतिपादन. तर बालगृहातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर नीलम गोरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा. बालगृहास भेट देऊन मुलींच्या सुरक्षिततेची पाहणी केली, तसेच त्यांच्या भावना, आवडीनिवडी आणि स्वप्नांविषयी संवाद साधला. तर औद्योगिक वसाहत वाळूज येथील महिलांना शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, लघु उद्योगाचं प्रशिक्षण, महिला व युवतींना आत्मनिर्भर करण्याचा जनसेवा फाउंडेशनचा निर्धार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.